तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की 2026चं जे डेमो ॲडमिट कार्ड आहे तर ते आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. तर सर्वात प्रथम कॉलममध्ये त्या ठिकाणी रोल नंबर विद्यार्थ्यांचा दिलेला आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन दिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कॅन्डिडेट नेम विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण नावाचं स्पेलिंग व्यवस्थितरित्या पाहणं खूप गरजेचं आहे. फादर नेम और मदर नेम त्या ठिकाणी सुद्धा स्पेलिंग व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. जेंडरमध्ये सुद्धा जर ॲप्लिकेशनमध्ये जर फॉर्म भरत असताना तुमचे जर काही मिस्टेक झालेले असतील तर त्या ठिकाणी जेंडरमध्ये सुद्धा मिस्टेक होतात. तर त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करून घ्या. या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ येईल जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड केलेला आहे. ठीक आहे. तर अशाप्रमाणे तुमचं फर्स्ट पेज येईल. महत्त्वाचं या ठिकाणी तुमची सिग्नेचर सुद्धा येईल. एक डेट ऑफ एक्झामिनेशन, त्यानंतर रिपोर्टिंग टाइम खूप महत्त्वाचा आहे. ॲडमिट कार्डमध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर तुमचा रिपोर्टिंग टाइम. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग टाइम जो आहे तर तो वेगवेगळा येत असतो, हे लक्षामध्ये घ्या. तर काही विद्यार्थ्यांचा 1 वाजता असेल, काही विद्यार्थ्यांचा 12 वाजता असेल, काही विद्यार्थ्यांचा 11 वाजता असेल. आपल्या रिपोर्टिंग टाइम प्रमाणे आपण त्या ठिकाणी गेटवरती उपस्थित असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी दुसऱ्या कॉलममध्ये महत्त्वाचं जे आहे, गेट एंट्री जी आहे तर ती शार्प 1:30 वाजता क्लोज होणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना लेट त्या ठिकाणी एक्झाम सेंटरवरती जायचं नाहीये. तर गेट एंट्री जी आहे तर ती 1:30 वाजता त्या ठिकाणी क्लोज होऊन जाईल आणि 2 ते 5 त्या ठिकाणी तुमची एक्झाम चालणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्या ठिकाणी लावायचा आहे. तर हा फोटो जो आहे या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो फोटो फिलअप केलेला आहे तर मोस्टली तोच फोटो या ठिकाणी लावावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन एक्झाम सेंटरमध्ये होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं लेफ्ट हँड थंबप्रिंट या ठिकाणी करायचं आहे आपल्याला, हे लक्षामध्ये घ्या. लेफ्ट हँड थंबप्रिंट इम्प्रेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याची जी सिग्नेचर आहे तर विद्यार्थ्यांनी हा कॉलम पूर्णतः रिकामा ठेवायचा आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सिग्नेचर आत्ता करायची नाहीये. एक्झाम सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी एनटीएने मेन्शन सुद्धा केलेलं आहे की एक्झाम सेंटरमध्ये एक्झामिनरच्या समोर तुम्हाला त्या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सिग्नेचर करू नये, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. कॅन्डिडेट फोटो तुम्ही लावा. त्याच्यानंतर कॅन्डिडेट लेफ्ट हँड थंबप्रिंट त्या ठिकाणी तुम्ही इम्प्रेशन करा, परंतु या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर मात्र करायची नाहीये, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे.